1,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्याची आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणीचा आजचा दिवस अतिशय आनंदात जाणार। तुम्हाला एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये, त्याच्यासोबत मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे टोटल तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार। आता काही लाडक्या बहिणीला तुम्ही बातम्या देखील ऐकलं की आज होणार उद्या होणार, पण 100% बातमी तुम्हाला खरी घेऊन आलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाकोणाच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार, कोणकोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होणार। दुसरं तुम्हाला गॅस कनेक्शनचं देखील 2,500 रुपये भेटणार आहेत। त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार बघा, ज्या बहिणीपर्यंत 3,000 रुपये 2 महिन्याच्या आत्ता देखील तुम्हाला पैसे जमा झाले नाहीत, त्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट द्यावं लागणार बघा, त्याच्यासाठी ही देखील माहिती अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे। आणि तुम्हाला 3,000 रुपये कधी भेटणार आहेत त्याची तारीखसुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। या व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ थोडा लांबडा होऊ शकतो, थोडा मोठा होऊ शकतो, तो शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणीचे 3,000 रुपये जमा नाही झाले त्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार, कुठे जावे लागणार, त्याच्यानंतर तुम्हाला ते मागचे 2 महिन्याचे हप्ते आले, एक हप्ता आला असेल, दुसरा हप्ता आला नसेल, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार याची सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा। राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलला या दोन्ही महिन्याची हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला गरजसुद्धा या ठिकाणी दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण बघून घेऊयात की आज पाहायला गेलं तर 3 मे आजचा रविवार आहे। आणि आता रविवार पाहायला गेलं तर आता तुम्ही म्हणाल की रविवारी सर्व बँकांना सुट्टी असते, महाराष्ट्रामध्ये देखील सर्व अधिकारी सुट्टीवर जातात, तर आज पैसे भेटणार आहेत का अशी देखील तुम्हाला चिंता लागली असेल, बरोबर। तर आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला महत्त्वाची माहिती देतो। आज तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, तर पैसे जमा होणार आहेत ते म्हणजे 4 मे आणि सोमवारी या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। त्याच्या अगोदर तुम्हाला काय काय करावं लागणार आहे, पैसे तुमच्या खात्यामध्ये नाही जमा झाले तर तुम्हाला कोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत ते देखील सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या जिल्ह्यामध्ये आता बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। 12 सगळ्यात महत्त्वाचे पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे घेण्यात आले। आता 12 जिल्ह्यामध्ये कोणकोणते जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत ते देखील तुम्हाला अवघ्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे। आता याच्यामध्ये बघा, तुमचा 12 जिल्हा, या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे या दोन्ही महिन्याचे या ठिकाणी भरपूर पैसे तुम्ही वाट बघत होता, तर दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तुम्हाला बँकेचे SMS देखील वाट पाहायला लागणार नाही। बघा आता लाडक्या बहिणींनो, आज अनेक तुम्ही ऐकलं असेल की यूट्यूब चॅनलवरती ऐकलं असेल, बातम्यामध्ये ऐकलं असेल, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील। तर मित्रांनो, 100% 4 तारखेला सोमवारी या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापुढे अशा प्रकारच्या तुम्हाला बातम्या देखील ऐकाव्या लागणार आहेत। आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि ज्या काही महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री आहेत ते म्हणजे आदिती तटकरे मॅडम, यांच्या तिघाच्या माध्यमातून आज उद्या सोमवारी सकाळी DBTचं बटन या ठिकाणी दाबलं जाणार आहे, सकाळी 11 वाजता दाबलं जाणार आहे। त्यामुळे आपल्या राज्यातील 26 लाख महिन्यासाठी अतिशय महत्त्वाच्या या ठिकाणी आनंदाचा या ठिकाणी सोमवार दिवस जाणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत ते देखील सविस्तर या ठिकाणी व्हिडिओ पाहणार आहोत। त्याच्यानंतर कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये सोमवारी या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत, नंतर मंगळवारी कुठल्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि बुधवारी कुठल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये। आज बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, तर अशा 3 टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल, तुमच्या यादीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा असेल तर तुमच्या या ठिकाणी सोमवारी या ठिकाणी प्रतीक्षा संपली जाणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं आपण लाडक्या बहिणींनो आपण सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी बघा। आता बघा, 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आला तर आता सगळ्यात अगोदर कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत, तुम्ही तुमचं खातं SBI असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, ICICI असेल, असं तुमचं कुठलंही बँक खातं असलं तर कोणकोणत्या नॅशनलाइज बँक आहेत, प्रायव्हेट बँक आहेत, सगळ्यात अगोदर कोणत्या बँकेत जमा होणार आहे, कोणत्या बँकेत तुमच्या मोबाईलवरती SMS येणार आहे याची सविस्तर माहिती अवघ्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा, त्यामुळे तुम्हाला 100% माहिती समजेल आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाही दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जिल्ह्यांची यादी देखील आली, स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जिल्ह्याची यादी दिली 12 जिल्हे म्हणजे त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का पाहायचा आहे।
त्यानंतर आता सोमवारी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा नाही झालं तर तुम्हाला कोणतं कागदपत्र जोडावं लागणार आहे ते देखील सांगणार आहे. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला अपात्र का करतायत ते देखील सांगणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, आता सगळ्यात महत्त्वाचं लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, परवा पैसे जमा होतील, या तारखेपासून पैसे जमा होतील, अशा प्रकारच्या विविध चर्चा देखील सुरू होत्या. परंतु अशा सर्व चर्चांना या ठिकाणी अखेर ब्रेक लागलेलं, कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट आणि टकाटक 2 महिन्याचे 3,000 रुपये या ठिकाणी पैसे सोडले जाणार आहेत. त्याच्यासोबत गॅस शेगडीचे देखील 2,500 रुपये सोडले जातात. म्हणजे तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणीला बँकेची SMS पाणीसुद्धा गरज भासणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं, वेळ न घालता अवघ्या 2 ते 3 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला जिल्ह्याची यादी या ठिकाणी वाचून दाखवणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, ज्या सविस्तर पद्धतीने बँकाची यादी पाहूया, जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल की सगळ्यात अगोदर तुमचं जे बँकेच्या यादीमध्ये तुमची बँक असेल तर तुमच्या अगोदर सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा SMS येणार आहे. ते म्हणजे 3,000 रुपये तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचे, आणि त्याच्यासोबत तुम्हाला गॅस शेगडीचे देखील तुम्हाला 2,500 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही हप्त्याचे तुम्हाला 3,000 रुपये आणि गॅस शेगडीचे देखील पैसे भेटले जाणार आहे. आता तुमची या ठिकाणी उद्या सोमवारी या ठिकाणी तुमची प्रतीक्षा संपणार आहे, आणि टोटल तुम्हाला पाहायला गेलं तर त्याचे 3 आणि 3 म्हणजे तुम्हाला 5,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी सोमवारी जमा केले जाणार आहेत. आता ज्या महिला लाडक्या अपात्र होत आहेत त्यासाठी तुम्हाला काय करावं जाणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत ते देखील सांगणार आहे. कोणकोणते सरकारने या ठिकाणी मार्च आणि एप्रिलमध्ये नियम का लावलेत तर देखील या ठिकाणी, आणि एवढा हप्ता का वेळेने येतोय ते देखील तुम्हाला सांगणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, त्याच लाडक्या बहिणीची भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाची काही कामे केली नसतील तर त्यांना हे पैसे मिळणार आहेत. त्या लाडक्या बहिणी अपात्र होण्याची देखील शक्यता आहे. तर बघा, आता लाडक्या बहिणींनो, तुम्ही SMS ची वाट बघूनसुद्धा काही उपयोग होणार नाही. ही महत्त्वाची चार नाही काम केली तर तुम्हाला बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, तुम्ही अशी वाट बघत बसाल पण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आणि तटकरे मॅडमने देखील महत्त्वाचे तुम्हाला काही 4 कामे करायला सांगितलेत. ते कोणती कामे करायची ते देखील सांगणार आहे. बघा, आता तुम्हाला ही कामे 4 केली तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्याचं तुम्ही ही 4 कामे नाही केली तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत, अशी माहितीसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या बहिणीची प्रतीक्षा संपत आहे, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत ते देखील आपण लगेच या ठिकाणी पाहणार आहोत. आता बघा, तुम्ही जर लाडक्या बहिणीचे लाभार्थी असाल तर तुम्हीसुद्धा ही माहिती सविस्तर पद्धतीने ऐकायचं आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होते जातील. बघा, आता पुढे तुम्हाला या ठिकाणी बँकेची SMS गरज भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँका या ठिकाणी यादी बघून घेऊया. आता सगळ्यात महत्त्वाचं, मार्च आणि एप्रिलचे पैसे मिळणार आहेत. त्याच्यासोबत तुम्हाला गॅस शेगडीचे सुद्धा 2,500 रुपये मिळणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची कामे केली नसतील तर त्यांना या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत, अशी माहितीसुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली. आता कोणती तुम्हाला 4 महत्त्वाची कामे करायची आहेत ते देखील तुम्हाला अवघ्या 1 मिनिटाच्या आतमध्ये सांगतो. त्याच्यानंतर तुम्हाला बँकेची यादी सांगतो. बँकेची यादी सांगितल्यानंतर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ते देखील सांगतो. त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत ते देखील सांगतो. आता तुम्हाला मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाले पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर महत्त्वाची 4 कामे करायची आहेत. आता बघा लाडक्या बहिणींनो, सविस्तर पद्धतीने तुम्हाला सांगतो महत्त्वाचे कोणकोणते 4 काम करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जिल्हे आणि बँकेची यादी सांगतो. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुम्ही बँकेच्या SMS ची वाट पाहूनसुद्धा ज्या काही 4 नियमाचं तुम्ही पालन नाही केलं तर तुम्हाला बँकेची SMS ची वाट पाहूनसुद्धा काय उपयोग होणार आहे, तुम्ही अपात्र ठरणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड आहे, ते आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक असणं अतिशय गरज आहे. यानंतर दुसरं जे काही काम करायचं आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड आहे ते तुमचं पॅन कार्डसोबतसुद्धा लिंक असलं पाहिजे. यानंतर तिसरं आणि महत्त्वाचं काम आहे म्हणजे आधार कार्ड बँकेसोबत लिंक असावे. यासोबत तुमच्या आधार कार्डची DBT, जे तुम्हाला बँक खात्याची DBT आहे ती DBT ॲक्टिव्ह देखील असायला पाहिजे. तुमच्या आधार कार्डची DBTसुद्धा ॲक्टिव्ह असली पाहिजे, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी सोडले जाणार आहेत, अशी माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती सांगण्यात आली आहे. त्यामुळे तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या, आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या. त्यानंतर तुमचा आधार कार्डला DBT ॲक्टिव्ह करून घ्या, आधार कार्डचा DBT ॲक्टिव्ह करून घ्या. ही सर्व कामे केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत, अशी माहितीसुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. त्यामुळे आता ही कामे केली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, अशी माहितीसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. ही जर तुम्ही कामे नाही केली तर तुमच्या खात्यामध्ये 1 रुपयासुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडला जाणार नाही, तर तुमचं अपात्र यादीमध्ये सुद्धा या ठिकाणी नाव दिलं जाऊ शकतं. त्यामुळे ही महत्त्वाची लवकर पटापटा कामे करून घ्या. सोमवारी तुम्ही बँकेमध्ये एकदा चौकशीसुद्धा करून घ्या.
त्यामुळे नाहीतर ही कामे नाही केली तर तुम्हाला बँकेची SMS ची वाट पाहूनसुद्धा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत, अशी माहितीसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणकोणते नियम आता सरकारने लावलेत. आता ज्या महिला श्रीमंत झालेत, ज्याचं उत्पन्न वाढलेत, तर अशा महिलांनासुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे दिले जाणार आहेत, अशी माहितीसुद्धा सांगलेत. ज्या महिलाकडे 4 चाकी गाड्या आहेत तर अशा महिलांना या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून अपात्र केलं जाणार आहे, अशी माहितीसुद्धा सरकारकडून सांगण्यात आली. ज्याच्याकडे 12 एकरपेक्षा 25 एकरपेक्षा जास्त जी महिला शेतकरी आहेत आणि त्यांच्या नावावर जास्त जमीन आहे अशा महिलांनासुद्धा या ठिकाणी अपात्र केलं जाणार आहे, अशी माहितीसुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगतात. ज्या महिलाचा बिझनेस आहे, छोटा मोठा उद्योग आहे, तर अशा बहिणीसुद्धा या ठिकाणी अपात्र केले जाणार आहेत, अशी माहितीसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहेत. ज्याचं उत्पन्न पाहायला गेलं तर 3 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलासुद्धा या ठिकाणी अपात्र केले जाणार आहेत, अशी माहितीसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जिल्हा तर या यादीमध्ये असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं बँका सांगणार आहे. आता बँकानंतर जिल्हा याची माहितीसुद्धा सांगणार आहे. आता कोणकोणता जिल्हा आहे, कोणकोणत्या बँका आहेत तीसुद्धा आता सगळ्यात महत्त्वाचं पाहून घ्या. तुमचं खातं SBI असेल, नंतर महाराष्ट्र बँक असेल, तर या बँकेतसुद्धा सगळ्यात अगोदर पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले. आता बघा, तुमची स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, नंतर बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकेमध्ये सगळ्यात अगोदर पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले. त्यानंतर बघा, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, HDFC बँक या बँकेतसुद्धा पैसे जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला आणि बालकल्याण विभागाचे मंत्री आदिती तटकरे या तिघाच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती सांगण्यात आल्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे कसल्या परिस्थितीत या ठिकाणी सोमवारी 4 तारखेला सोडले जाणार आहेत, अशी माहितीसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आली आहेत. आता बघा, तुम्हाला तर तुमचं जर सोमवारी पैसे नाही जमा झाले तर तुमचं आधार कार्ड ॲक्टिव्ह का, DBT ॲक्टिव्ह का, नंतर तुमचं बँक अकाउंट अपडेट आहे ते सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे. ही तुम्ही सर्व कामे केली तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत याची यादी देखील आली आहे. बघा, त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात अगोदर पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर सातारा, सोलापूर, कोल्हापूर, बीड, परभणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगता आले. त्यानंतर गोंदिया, भंडारा, हिंगोला, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती शहर आणि मुंबई शहर, ठाणे शहर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार असल्यामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून ही 12 जिल्ह्याची यादी सांगण्यात आली. तर या 12 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये 4 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आधार कार्डला लिंक करून घ्या, नंतर पॅन कार्ड लिंक करून घ्या. तर आता तुम्ही तुमचा जिल्हा या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला परवा दिवशी मंगळवारी आणि बुधवारी 2ऱ्या आणि 3ऱ्या टप्प्यामध्ये तुमचा देखील जिल्हा येऊ शकतो. त्याचा देखील मी व्हिडिओ घेऊन जातो. तर चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.